नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पुष्पा तुमच्या सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे पटेल ब्रदर्सला. मागचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता. पटेल ब्रदर्सच्या भाज्या वगैरे काय काय मिळतात, कोणकोणत्या भाज्या मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या होत्या. आज दाखवणार आहे पटेल ब्रदर्सचा पुढचा पार्ट, म्हणजेच इंडियन ग्रोसरी कोणकोणती मिळते. मिठाई झालं, त्याच्यानंतर मसाले आणि अशा बऱ्याच ज्या गोष्टी असतात ज्या इंडियामध्ये मिळतात त्याच गोष्टी इथे कोणकोणत्या मिळतात आणि काय असते साधारणपणे प्राईस ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग जाऊया आतमध्ये आणि बघूया कोणकोणत्या गोष्टी आहे ना. आज तर सोमवार आहे त्याच्यामुळे आज गर्दी नाही आहे. चला मग जाऊया आतमध्ये. हे आहे याचं एंट्रन्स गेट. ह्या साईडला जे आहे ते भाज्या आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि हे जे आहे ते मिठाईचं सेक्शन आहे. इथे रसगुल्ला आहे. हे फ्रोझन असतं, तुम्हाला हे फ्रोझन असतं, तुम्हाला हे गरम करून आणि मग थोडंसं खावं लागतं. त्यानंतर काजू कतली, पेढे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जे असतं त्या फ्रोझनमध्ये मिळतात. आणि इथे पुढे पनीरचं सेक्शन आहे. तर आम्ही जे पनीर घेतो ते हे छान लागतं पनीर खाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मोठं पॅकेट पण आहे. इथे खाली जे हे रोटीज आहेत, नान येते, हे जे आहेत ते नान आहेत. हे जवळपास 15 ते 20 नान आहेत जे गरम करायचे असतात, खायचे असतात. त्यामध्ये तिथं बटर वगैरे ठेवलेलं आहे. ही पण मिठाई आहे. आणि इथे लाडू वगैरे, नंतर चपात्या ठेवलेल्या आहेत त्या साईडला खाली. हे आहे इथं दह्याचं सेक्शन. तर याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे दही इथं मिळतात, पण आम्ही जे दही वापरतो ते हे खालचं देशी गाई हे, त्याच्यामध्ये छोटे मोठे पॅकेट मला मिळून जातात. जे हे दही थोडंसं इंडियन टेस्ट देतं, नाहीतर बाकीच्या दह्यांची थोडी टेस्ट अशी वेगळी लागते. जी आपल्याला इंडियाची खाण्याची टेस्ट असते ती मिळत नाही शक्यतो. आणि हे पण पोळ्या आहेत. ह्या पोळ्या आहेत, आठ पोळ्या आहे $3.5. म्हणजे $250-300 रुपयाच्या जवळपास ह्या पोळ्या आहेत. आणि हे पराठे, मेथीचा पराठा आहे हा. याच्यामध्ये 3 पराठे येते मेथीचे. आपल्याकडे जसं मिळतं इडली बॅटर तयार केलेलं, तसंच हे इडली बॅटर, पण हे पॅकिंग आहे. आपल्याकडे जे मिळतं ते थोडंसं वेगळं असतं, म्हणजे लगेच बनवलेलं असतं, ते जास्त दिवसाचं नसतं. नंतर इथे वरती काही ज्यूसेस ठेवलेले आहेत. इथे दिसत असेल पाठीमागे मुगाचा हलवा आहे, रेडीमेड असतो तो सगळा पूर्ण. त्यानंतर रसमलाई आहे, गुलाबजाम आहे तयार केलेले. हे सगळ्या प्रकारच्या मिठाई खायला मिळतात. फक्त एवढं असतं की त्या सगळ्या फ्रोझन असतात, त्या थोडंसं तुम्हाला गरम करून आणि नंतर त्या खाव्या लागतात. हे पाठीमागे दिसते पूर्ण फरसांचं सेक्शन आहे. ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला फरसांचं, ह्या साईडला चहा पावडर वगैरे सगळं ठेवलं आहे. मी बॅकिंगचा कॅमेरा चालू करते, तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. हे सगळ्या प्रकारचे मसाले, पावभाजी, म्हणजे सगळे प्रकार मिळतील मसाल्यांचे. ह्या साईडला आहे अख्खी मिरची ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे चटणी आहे शेंगदाण्याची, आचार आहे हा. लोणचं बनवायचं असलं तर असा आयता आचार मिळतो. त्याच्यानंतर खाली तीळ वगैरे ठेवलेलं आहे. नाही रा, हे तीळ जे ते $3 250 रुपयाचे तेवढे तीळ आहेत, 200 ग्रॅम. त्याच्यानंतर लाल तिखट आहे, नाही रा, हळद आहे खाली. इथे मेथी आहे, क्रश लाल मिरची आहे, ते तुम्हाला कशी पाहिजे असेल, चिली फ्लेक्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर इथे मोहरी वगैरे, म्हणजे सगळ्याच प्रकारचे स्पायसेस आहेत ते इथे आहेत. ह्या सेक्शनला मसाल्यांचा वास येतो पूर्ण. या साईडला हे सगळे ड्रायफ्रूट्स, पिस्ता, बदाम, अक्रोड, काजू, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हे खारीक आहे. इथे ही खारीक आहे 400 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलोला पण कमी आहे, जी तुम्हाला $5 मिळते, म्हणजे जवळपास 400 ते 450 रुपयाला. त्याच्यानंतर मिक्स ड्रायफ्रूट्स पण आहेत, हे इथे वरती दिसतात ते. इथे दिसतंय खोबरं, मसाल्याची भाजी किंवा काही करायचं असेल आपल्याला तर हे लागतं. इथे दिले, जर हे एक घेतलं तुम्ही तर हे तुम्हाला मिळतं $1.5 जवळपास, म्हणजे 120 ते 130 रुपयाला. आणि होल जर घेतलं तर हे जर पूर्ण अख्खं घेतलं तुम्ही तर हे तुम्हाला मिळतं $2.5. शी आहे ना, म्हणजे जवळपास $150 रुपयाचं तुम्हाला हे एक मिळतं, 150 ते $150 रुपयाचं. आणि हे खोबरे जे ग्रेट केलेलं आहे
त्याच्यानंतर वरती पण आहे पूर्ण बारीक जर तुम्हाला हवं असलं, आणि त्याच्यावरती पण एक आहे जे थोडंसं जाडसर मधून आहे. इथे पुढे हे ठेवलेलं आहे शेंगदाणे. इथे खाली मी तुम्हाला छोटे शेंगदाण्याच्या पॅकेटची प्राईस सांगते. ही आहे 400 ग्रॅम, इथे दिसत असेल तर, आणि त्याची प्राईस आहे $3. म्हणजे 250 रुपयाचे तुम्हाला ते अर्धा किलोला पण कमी शेंगदाणे मिळतात. हे चटणींचं सेक्शन परत एकदा, जशी मी तुम्हाला पहिले पण दाखवले तसं पण इथे दिलेली दही चाट चटणी, वेगवेगळ्या प्रकारची सँडविच मिळी चटणी, हे जे दिसतात हे सगळ्या तयार चटण्या आहेत. घरी बनवायचं काम नाही. इंडियाला पण मिळतात, पण आपण शक्यतो घरी प्रेफर करतो सगळ्या बनवण्याचं. आणि ही ते दिसतात ते हळूहळू सवय लागते सगळ्या गोष्टींची. हे सगळे स्वाचेच ब्रँड दिसत आहेत इथे. आणि हे जर तुम्हाला काही नूडल्स वगैरे खायचे असले त्याच्या सगळ्या चटण्या आहेत खाली. त्याच्यानंतर हे सगळे सॉसेस, हे सगळे लोणचं आहेत. वेगवेगळ्या टाईपचं लोणचं मिळतं. प्रत्येक वेळेस वेगळं ट्राय करून बघायचं, जेणेकरून बघता येतं कोणतं चांगलं आहे ते. हे कोकोनट मिल्क आहे. इंडियन सामान खरेदी करायचं युटेन्सिल्स तर हे आहेत, पॅन वगैरे आणि चाळणी. तुम्हाला चाळणीची प्राईस दाखवते. ही चाळणी आहे $3. जे दिसत असेल तर, याच्यावर दिसत नाही आहे क्लिअर, इथून दिसते. $3 म्हणजे 250 ते 300 रुपयाची तुम्हाला ती चाळणी मिळेल. त्याच्यानंतर ही कढाई आहे जी स्टीलची आहे, चांगली आहे. ही कढाई तुम्हाला मिळते $19. साईज वाईज आहे. जर छोटी घेतली तर ही एक आहे अजून एक, आणि त्याच्यामध्ये अजून एक मोठी ही साईडला तुम्हाला ज्या पाहिजे असेल त्या घेता येतात. त्याच्यानंतर इथे काही पोळपाट बेलणे आहेत. हे इथे पोळपाट आहे. पोळपाट हा $14, म्हणजे जवळ 1000 ते 1200 रुपयाचा हा पोळपाट आहे. त्याच्यानंतर पातेले जे फ्लॅट बेसचे जे इथे चालतात, आणि ॲल्युमिनियममधून पण आहे कढाई जर घ्यायची असेल तर. त्यानंतर इथे फॉईल पेपरचे जे आपण बनवण्यासाठी घेतो. इथे पोळ्यांचा डब्बा वगैरे. नंतर हे काही चमचे वगैरे आहेत, पकड आहेत. हे बेलणे आहेत. बेलण्याची एकाची प्राईस दाखवते मी. ॲक्च्युलीची प्राईस नाही ते. हे सगळे पिठाचं सेक्शन. याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, हरभरा, त्याच्यानंतर नाचणीचं पीठ. मला प्रश्न पडला होता आणण्यासाठी नाचणीचं पीठ मिळतं की नाही, पण इथं खूप आरामामध्ये सगळ्या गोष्टी मिळून गेल्या मला. हे मसाला पापडी वगैरे, आणि हे पापड आहेत. हे पोटॅटोचे पापड आहे, आपण जे चिप्स तळतो ते. आणि हा जो फाफडा आहे, हे इथे बास्केट चाटपुरी जर तुम्हाला खायची असेल तर हे बास्केट तयार असतात, त्याच्यामध्ये बनवून नुसते खायचं. इथे बऱ्याच प्रकारचे फरसाण आहेत. हा इथे एक आहे. त्याच्यानंतर जर दिवाळीचं फराळ बघायचं असेल तर इथे पाठीमागे पूर्ण चकली, त्याच्यानंतर शंकरपाळी, अनायरा. हे सगळं पावडरचं सेक्शन आहे. त्याच्यानंतर टूथपेस्ट आहे. खाली पतंजलीचं हनी देखील आहे. आणि इथे विम बार ठेवलेले आहे. इथे दिले आहे विम सोप $1.25. समज 100 रुपयाला तुम्हाला ही छोटी मिळते. इंडियामध्ये कितीला मिळते मला सांगा. आणि त्याच्यामध्ये मोठी पण आहे जी आहे $2. ही इथे दिसते. मोठ्या साईजमध्ये घेतली तर 300 ग्रॅमची तर तुम्हाला मिळते $2, प्लस एक्स्ट्रा टॅक्स लागतो त्याच्यामध्ये. इथे महाभृंगराज ऑइल. ही जी साईड आहे ही सगळी पूजेची साईड आहे. पूजेचं सगळं सामान मिळतं हे सगळं. त्याच्यानंतर हे हळकुंड आहेत. वरती बसकरं ठेवलेले जे आपण पूजेसाठी बसतो तेव्हा वापरले. तरी इथे लाल तांबा आहे. हे लाकूड आहे जे होम वगैरे करण्यासाठी यूज केलं जातं. वरती लाल दोरे ठेवलेले. इथे काळा दोरा आहे. इथे एक लाल दोरा हातात बांधण्यासाठीचा. हे
आणि पूजेसाठी वापरले जाणारे जे आपण कापड ठेवतो पाटावरती ते कापड आहे. त्याच्यानंतर दिवे आहे तिथे सगळ्या प्रकारचे. ही घंटी आहे मोठी एकदम. हे घ्या ना, त्रिशूळचं वगैरे. हे पूजेसाठी जे लाल ताट आणि पळी आणि छोटंसं पात्र आहे. हे इथं जे दिसतोय तो माचीस बॉक्स आहे. हा छोटा माचीस बॉक्स जो आहे तो $2 ना, जवळपास 150 रुपयाची आहे. ह्या माचीस आहे. 10 माचीस याच्यात म्हणजे. या साईडला इथे दिसते पाठीमागे फेअर अँड लवली. त्याच्यानंतर हे हिमालयाचे प्रोडक्ट आहे, फेस पॅक वगैरे. आणि हे जे दिसत आहेत ते गंध आहेत, जो मुलांसाठी आपण वापरतो. ह्या बांगड्या आहेत काही हिरव्या इथे. आणि हे टिकल्याची पॉकेट. हे दिलेले काजळ, पाठीमागे पिन्स वगैरे ठेवले आहेत, 3.5 वगैरे. आणि हिमालयाचे काही प्रोडक्ट आहेत, फेसवॉश वगैरे. काही मिठाई ठेवलेल्या आहेत, ज्या याच्यामध्ये फर्स्ट ठेवली होती जिलेबी आहे आणि शेंगदाण्याची चिक्की, त्यानंतर लाडू वगैरे हे सगळ्या गोष्टी आहे. त्या साईडला पुढे देवाचं सगळं सामान दिसतंय, पंती, दिवा, काही मूर्त्या ठेवल्या आहेत. मी थोडंसं पुढं जाऊन दाखवते तुम्हाला. सगळं देवाचं सामान आहे. हे सगळे राईसचे प्रकार आहेत. इथे सोना मसुरी, त्याच्यानंतर वेगवेगळे राईस आहेत. आणि इथे एक बासमती राईस आहे, हा एक आहे रॉयल बासमती. हा राईस पण छान लागतो, जो इथं वरती दिलेला आहे. $23, 24ला आहे ॲक्च्युली, 23.99 आहे. ह्या सेक्शनला पूर्ण राईस आणि पिठाचं सेक्शन आहे. घर झाडण्यासाठी तर झाडू असतात, ह्या टाईपचे झाडू आहेत हे सगळे. पण शक्यतो इथं घर झाडत नाही, कारण की सगळीकडे कार्पेट आथरलेलं असतं आणि त्याच्यासाठी शक्यतो व्हॅक्यूम क्लिनरचीच गरज पडते. तुम्हाला एका झाडूची मी किंमत सांगते. ह्या बॉक्समध्ये जी ठेवलेली झाडू त्याची सगळ्यांची किंमत आहे $5, म्हणजे 400 रुपयाला तुम्हाला एक झाडू मिळतो. तो 350 ते 400 जवळपास. आणि हा एक डब्बा आहे, सेमच आहे. दोन्ही बॉक्समधले झाडूंची जी किंमत आहे ती सेम आहे, $5 जवळपास. तर हे होतं सगळं पटेल ब्रदर्स. मी सगळंच कवर केलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी दाखवलेल्या आहे. किंमत सगळ्यांची नाही दाखवत आहे, सगळ्यांची किंमत दाखवली असती तर भरपूर टाईम झाला असता. आणि शक्य त्या गोष्टींची किंमत दाखवलेली. आणि आय होप की तुम्हाला हा सगळा व्हिडिओ आवडला असेल, सगळ्या गोष्टी दिसल्या असतील कोणत्या कोणत्या. मी भरपूर जवळून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.